तर बघा यावेळेस दिवाळीची शॉपिंग होणार नाही कोणची. तुमची सगळ्यात मोठी शॉपिंग इकडे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि गुड आफ्टरनून सगळ्यांना. दुपारचा व्हिडिओ आहे हा, त्यामुळे गुड आफ्टरनून सगळ्यांना. आणि आजचा व्हिडिओ सकाळचा तर तुम्ही बघितलाच असेल. आता हा दुसरा व्हिडिओ आहे, याची सुरुवात मी करत आहे कारण कालचा व्हिडिओ मी थोडा परवाशी काढला आणि काल थोडासा अरे यार काय झालं शिवांश, हे शिवांश शांत बस बरं. तर परवा दिवशी व्हिडिओ काढत होतो त्यावेळेस शिवानीचे माझे थोडेसे भांडणं झाले, त्यामुळं एक दिवस गॅप पडला व्हिडिओला. आणि आता डायरेक्ट काल आज व्हिडिओ आला, म्हणजे कालच भांडणं झाली ते, त्याच्यामुळं आज. कारण शिवानी मला खोटं बोलली थोडंसं, तर आता बाद भेटलेला आहे. आता तुम्हाला सांगतो मी, आता शिवानी खोटं बोलणार नाही म्हणली. आता बघू आपण काय. तिने मला खटायच्यामुळे नाही म्हणलं, कारण ती तिला वाटलं दवाखान्यामध्ये मी तिच्यावर ओरडन बोलन तिला काहीतरी, म्हणून ती बोलली नाही. असा विषय झाला. आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही हा दिवाळीच्या दिवशी व्हिडिओ बघताय म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतोय, नाही का. आणि आता तुम्हाला एक दिवस अगोदर, म्हणजे आजचा व्हिडिओ शूट झाल्यानंतर उद्या पोस्ट होतो ना. मम्मी काय झालं तुला? हां, तर तुम्हाला मी आता काहीतरी दाखवणार आहे आमच्या इथे काय चालू. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ह्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा येणार आहे आणि तो शॉर्ट व्हिडिओ पण कसा वाटतो तो पण जाऊन बघा, चेक करा, नाही का. बाकी तुम्हाला मी आता काही म्हणणार नाही, बोलण्यामध्ये टाईम घालण्यापेक्षा तुम्हाला दाखवण्यात टाईम घालतो मी. बाकी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. बाकी घरच्यातल्या सगळ्यांकडून दीपावलीच्या शुभेच्छा तुम्हाला भेटतेनच. आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी. सगळ्यांनी फटाके तर आणलेच असतील, पण आम्ही फटाके नाही आणले ह्या वर्षी तर माझं असं झालं की मी शॉपिंग पण नाही केली आणि काहीच नाही केलं. मागच्या वर्षी तरी शॉपिंग केली होती थोडीशी, यावर्षी शॉपिंग पण नाही आहे. भरपूर साऱ्या गोष्टी नाही आहे व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला थोडंसं त्या गोष्टीचं खंत वाटेल आणि ते गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार नाही व्हिडिओमध्ये. काही सांगता येत नाही. अचानक भयानकमध्ये जर मूड झाला तर ते काही बोलू शकत नाही मी, की काही बी होऊ शकतं, ते सांगू शकत नाही तुम्हाला मी. जर मूड झाला ना तर मग विषय कोय. आणि काळझर चेहरा पडलेला, थोडासा काळपट चेहरा झालेला आहे, कारण आमच्या घरात काम चालू आहे ना, तर धुळीमुळं पूर्ण हालत खराब आहे. आणि सकाळी ज्यावेळेस मी कालचा व्हिडिओ शूट करत होतो तर मला एवढी सर्दी झाली, तुम्हाला तर माहिती आहे नाकाचा प्रॉब्लेम आहे. हे सुरू झालं ना धुळीमुळं त्रास व्हायला लागला, की जे नाक सर्दी सुरू होते तर इथून हे पूर्ण कपाळ आणि हे नाक हे पूर्ण दुखतं माझं. कसं काय माहिती. आता हल्ली 6 ते 7 महिन्यापासून मला खूप जास्त त्रास व्हायला लागला आहे. बघू आपण याच्यावर काहीतरी पर्याय काढू. डॉक्टरकडे जाणार मी आता एखाद्या. भरपूर वेळेस म्हणतो मी, पण मी गेलो नाही अजून. आणि इकडे बघा मम्मीचा अवतार थोडासा ठीक नाही आहे. ग्लास गोळा करणं चालू आहे, काम करणं चालू आहे. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट बडबड नाही करता पुढच्या स्टेपला येऊन पुढे दाखवतो. नेल पॉलिश लावली तिने काल असं बसल्या. आणि शिवानीची नेल पॉलिश ती फुटली. माझ्याकडून नाही फुटली बाबा, पण मायावरती नाव घालण्यात आलेलं आहे की तुम्हीच फोडली. मी नाही फोडली. त्यामुळे कसं आहे. आणि आमच्या घरात कळीचं नारद मुनी ती आहे, तिला सांगणार आहे तोच फोडली, तुमच्या नावावरच फोडली म्हणून सांगितलं. आता बघितलं नाही, पण मी फोडलीच नाही पहिली गोष्ट. तर आता विषय तुम्हाला तर काय आहे, बाकीच्या गोष्टीकडे नाही टाइमपास करता तुम्हाला दाखवतो. ते बिचारा क्यू करतो, त्याला काहून चिडी लावते बरं. त्याला मुद्दा म्हणून आमच्या घरामध्ये त्याला चिडीला लावतात आणि त्याला त्रास देतात. जास्त करून त्याची आईच त्याला त्रास देते मित्रांनो. शिवांश नाव ठेवलेलं आहे मी त्याचं. कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शिवांशसाठी 2-3 नाही तर तब्बल 5 रेड हार्ट आले पाहिजेत. तुमच्या भावाने आता सांगितलंय 5 रेड हार्ट आले पाहिजे शिवांशसाठी. पटपट सगळ्यांनी 5 रेड हार्ट टाका आता कमेंटमध्ये. तर मित्रांनो, आणि सगळ्यांना दिवाळीची शुभेच्छा. आता पुढं चालू करतो काय तर बडबड नाही करता. चला, इथं काय चालू आहे, इथं सगळ्यांनी दिवे आहेत, हिमालयाचे प्रोडक्ट आहेत. नो पेड प्रमोशन, ओनली फ्री प्रमोशन चालू आहे इथं. आणि इथं बघा एवढेसे फटाके आणले, फक्त 4 आणि 4 8 अनार आणले आणि एक ग्रीन सुरसुरी आणली आहे आणि पाट मांडला. आणि तो ड्रेस कसा आहे सांगा बरं. तो ड्रेस आहे ना, तो 1 ते 1.5 वर्षाचा ड्रेस आहे, पण हे मम्मीने आणला आहे, त्यामुळे मम्मीने मोठा ड्रेस आणला. इकडे डंगरी नाही म्हणते त्याला, डंगरी म्हणते काय डंगरी नाही म्हणते त्याला, दुसरंच काहीतरी काय नाव आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. डंगरी नाही आहे त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा बरं मित्रांनो. डंगरी नाही.
डंगरी नसन तर ते डगरिंग आसन असं काहीतरी असं त्याचं नाव डंगरी नसन. पुऱ्या मार्केटमध्ये आम्ही विचारलं डंगरी ड्रेस आहे का. डगरिंग आसन डगरिंग आसन डंगरिंग. तर इकडे बघा आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवांश. कसं वाटतं कमेंट सांगा. हे सगळं त्याच्या आईने तयार केलेलं आहे. इकडे आपले शिवांशच्या उटा आईने नाही तयार केलं, शिवांशच्या मामीने तयार केले. हा शिवांश शिवानीने तयार केले ते. हा. शिवांची आई पलंगावर. शिवांश नाव हे कशावरून पडलं तुम्ही सांगू शकता का? बाळा शिवांश नाव कसं शिवांश. म्हणजे शिवानी शिव म्हणजे शिवशक्तीचा अंश. हा शिवशक्तीचा अंश. आणि इकडे बघा आता बघा इथं उठणं आहे, गणपती छाप उठणं आहे, मोती साबण उठा उठा दिवाळी आली, ते काय हे का गणपती छापून सुगंधी उठणं आणि भरपूर सारी तयारी केलेली यांनी. बाकी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटेलच. आणि त्याचा काय झालं रे प्रॉब्लेम त्याचा सॉल्व करा ना. ओ चला 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 मामाच्या गावाला चला 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 मामाच्या गावाला चला 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 मामाच्या गावाला चला 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 चला. आंघोळ करायची आम्हाला. पुरायलं तरी बी यांना व्हिडिओ काढायचं पुढे ते बघायला. हे बघा फुलं काढून टाकायला. मी ऍक्टर हे बघा ऍक्टर 1 नंबर आणि ऍक्टर 2 नंबर. त्याच्या पायावर असा हात पुसायचं व्हिडिओ सुसू करीन तेव्हा जमन तुम्हाला. उचलले घंगळ तिकडून माठ ते सुसू करीन तेव्हा जमन तुम्हाला. नुसतं पायावर पण टाकत 2 थेंब तर ड्रेस कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आता बाकी काय म्हणणार तुम्हाला काय चाललंय. हे ऍक्टर आहे इथं नाही का आणि हिला गांगाला दिला. आणि ते त्याचं तोंडच नाही दाखवायचं तर कोण नाही दाखवलं तरी त्याला कपडे घालायचे. नको रे ओल्या कपडे नसते घाल रे बाबा. ए तसं काही करू नको. खुशी का जनाब अरे खुशी का सर का आता हे पाणी करणार सगळ्या घरात. चल हो इकडे. तू बंद कर ना यार ते व्हिडिओ इकडे सकाळी सकाळी ड्युटी सुरू झाली. आपलं सकाळी म्हणजे रात्रीची ड्युटी करून सकाळीचा झोप चालू आहे. ती बाज कोणासाठी आणली आणि ती झोपते कोण बाजीवर. कोण मग मग ती आंघोळ करायला गेली. काय आंघोळ करायला किती वेळ लागतो बरं मग? ताई रात्री किती वेळेचा आवाज देत होत्या हेडफोन लावून झोपले. रात्री हेडफोन लावून झोपली. ते पोराची परेशानी. मी व्हिडिओ बघत होते. काय व्हिडिओ बघत होती ते मोबाईल चालवणार एवढं कसं पागल माहिती काय बा काय केलं हे बघा हे घरामध्ये दोघे जण कशा चाललंय. डायरेक्ट मारलं माहिती का ती कवाच्या आवाज देऊ राहिली मध्ये लगे हेडफोन काढून बाजूला टाकले. तू आमच्या घरात टी शर्ट घालून बसू शकत नाही. परवानगी कोणी देईल तुला? मी स्वतः खुद के मालिक खुद है. मला कोणाला तो काय म्हणले. मी म्हण मग म्हणणं काही नाहीये. माझं म्हणणं आहे, एकदा लाईट टाका ना तुम्ही. डोकं धुता का नाही कधी? कधी डोकं धुत नाही. मी आता किती दिवस झाले मरणाचं डॅन्ड्रफ आहे त्यांचं आता किती दिवस झाले आता तुम्ही दोघी जण लई अडवून करायला बरं. ते एक पट्टे ते चालू डोकं मला काय करायचं ते दिवाळी नंतर कळ मला नाही माहिती. एक तर माझे कपडे घेऊन मी आले इकडे आणि मग दुसरे दिवाळीला साडी आणावं. आणि जे आणलेले ते बी वल्ले करून ठेवले सगळे ते पोरग ठेवतच नाही. तो पोरग सारखं आणि काय वहिनीचे कपडे काही मला भावाचं येत काम नाही नाही का? काय? बहिणीला साडी घ्यायची दिवाळीला बहीण आली तर. तू काय भांडण लावायली का द्यायची. भांडण लावायची काम भावाचं काम आहे ना. मग मी गेले असते तर माझ्या भावाने घेतली असते. घेतली असती का? हो का बर मग तुम्ही घ्यायला पाहिजे ना. बर हो का तरी मागे नाही पण. मग हो नाही का गेलं तर कसं मागवणार? जाऊन पण मी साडीच नाही घालत कशाला मागू? ती साडी घालती काही विचार ना आधी. पण ती साडीच नाही घालत. तिने टी शर्ट बी माझच घातलंय. मग ड्रेस घ्यायचा ना. अरे पण टी शर्ट बी माझच घातलंय ना तिने. मग घ्यायचं काय तर ए, घ्यायचं. काय झालं माहिती का निघताना मी बॅग भरली. मी काय केलं फक्त बाळाचे भरले आणि बाळाचे कपडे भरले. तिचे कपडेच नाही भरले. मग तिला तिचे कपडे दिवाळीला आणलेच नाही. गाऊनवरच आणलं तिला येताना. एक तर शॉपिंग आता दिवाळीची शॉपिंग आपणच नाही केली. आणले फक्त तिचे ड्रेस आणलेच नाही. माझी शॉपिंग नाही झाली. कोणाची शॉपिंग नाही झाली. मला इकडे यायची झाली ना तुला बाळाची बाळाची झाली शॉपिंग फक्त. बाळाचं उद्या लेकरा बाळाचं उद्या बाकीचं तुमचं काय मोठ्या माणसं. मग काय ते रोज रोज दिवाळी मग दिवाळी म्हणून असं वाटाणं बी नाही पहिली गोष्ट. मग आता समजा ना दिवाळी नॉर्मल दिवस चालू आहे. मग शिवाय टाकून द्यावा ना शिवाय काहीतरी. दोन साड्या आणून हा 3 साड्या मी गिफ्ट केल्या बरोबर 3000च्या. कोणाला माहित असेल कोणी कोणी साड्याचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना कमेंट करा बरं मला. बरोबर साडे घेतलेले मी तिघींना 3-4 साड्या घेतल्या. 4 साड्या आणल्यात. एक अक्काच्या नावाची होती. एक शिवानी स्कॅम नाही करायचा. सगळ्या साड्याला पण कुठल्या साडी मागवलीच नाही पहिली गोष्ट. मागवली नाही. मी आणलेल्या साड्या त्या पण मी म्हणलेच नाही तुम्हाला काय. की मला साडी द्या, मला साडी पाहिजे. पण तू नाही म्हणली. पण मी साडी आणलेली ना. मी साडी घेतली. कुठे साडी ठेवली. बॉक्स पलंग. ही मम्मी काय करते. मम्मी सगळीकडून गेम खेळते माहितीये का. मग तर पहिली गोष्ट तर तू मला साडी घे.
मी नाही घेत. ते रेणुका बी मला साडी घेईन, तू बी मला साडी काहून? हा केस किती खराब होते मग. मग कशामुळं? दिवाळी आहे. दिवाळी म्हणजे तुला साडी घेऊन नाही तुला मागच साडी घेऊन घेणार द्याल नाही मग साडी मला. हा बघा मग चल कुठं दुकानात. तिला निघता तुला जातात एक बाहेर चालली चल ते म्हणायला. पाहुण्याने सांगितलंय कोणत्या बी दुकानात जा स्कॅनर टाका म्हणे, मी तुम्हाला घेऊन देतो म्हणे. हो मग स्कॅनर टाकून मग बरं आहे बाबा मजा आहे तुमची. मग माझ्या जावाने मला सांगितले, मला नाही सांगितलं तिला सांगितले, फक्त कोणत्या बी दुकानात जा आणि तिथून स्कॅनर टाक, मी पैसे टाक. चला मग काय रब्बल द्या. ते सगळ्यासाठी स्कीम नाही ती. चला मग काय ती स्कीम फक्त आता ते मोठं वालं. आता मी ते शिवानीचे ब्लड आज शिवानीचे ब्लडचे रिपोर्ट येणार आहेत. आता परत शिवानीवर फायरिंग होणार. परत शिवानीवर फायरिंग होणार आहे आज. पण आज नाही होणार कारण माझं ब्लड चांगलं असणार आहे. Blood असणार मी ते अशी चांगलं? अपेक्षा करते. 10-11 पॉईंटचं ब्लड असणारच आहे, एवढं बी आता मी नाही काय कमी. शाळेत जाऊ का जिटू घालून. नुसतं ती जिट्टू- कशी करायला केस कशी नाही मग जिट्टू छान दिसतं. त्या दोघींचं काय चाललंय यांच्यालाच माहिती. थोडं काल एवढा चांगला व्हिडिओ काढा सगळं केलं पण ते बिचाऱ्यानंतर किती रोड लागलं. काय बी असू दे, दिवाळीला तू मला साडी घेणारी आणि पप्पा एक साडी घेते आणि तू एक साडी घेशील. आणि आणि वरचं सांग. आणि ती साडी घालणार कोणती एकच ही आणि ती काल घातली होती. तिने काय केलं माहिती का त्या दिवशी 2,500-3 हजाराला चंदन लावलं बसल्या बसल्या नेमकंच पैसे आलते कशाचे तरी आणि तिने काय केलं साडी घेतली. आता काल बी माझे पैसे आले तर एक तर पप्पाला टेन्शन कशाचं आलं माहिती का, पप्पाला टेन्शन कशाचं आलं माहिती का वरती Dandruff झालेलं आहे. पप्पाला टेन्शन काय झालं माहिती का, फरच्या बसवायच्या फरच्याला पैसे लागणार आहे, लाईटला पैसे लागणार आहे, एक तर प्लंबिंगचं काम काढलं का तर प्लंबिंगच्या कामाला पैसे लागते. सगळं काम वरती करणं आता कोणचे काम होते कोणचं काम नाही ते बघावं लागेल ना पहिले. मग तेवढं तरी बरं की बाबा आपले ते मिस्त्री आहेत ना, ते मिस्त्री जरा कॉपरेटिव्ह काम करतात माहिती का. चांगलं राहतच नाही त्या. मग तूच राहत नाही छान, तू बी तशीच राहते. अरे जा. बाप, मै केस खराब होते म्हणजे. प्लाझो ड्रेस घालून तशीच राहते तू. प्लाझो मग प्लाझो ड्रेस असतो का? मग कुठून आले तुम्ही? नाही तर तुम्ही विषय काढून हे लावा थोडं. हा? ए, नाही हो बाय. अरे नाही, तुम्हाला लावते. नाही मला नको लावू मागव चल. थोडस लावा ना. ते लहान लेकरं लहान लेकरून काय शिवानी बरं, आणि थोडस लावा. ही शिवानी सगळ्यासोबत अशी करते बरं, ही गपचूपच बसत नाही. आणि मला ड्रेसचं काय मग मिळेल, मला कोण ड्रेस घेणार आहे. नाही घेईन हं? तुझ्याकडे कुठं पैसे पुढच्या वर्षी. 111 रुपयाचा अकाउंटला बॅलन्स आणि तू मला पैसे घेणार का 111 मग घेईन ना बरोबर 111 तुझ्या अकाउंटला बॅलन्स मी सांगतो ना तुला. ते बघ ती काय लावा लागली. मग त्या तिने काहीतरी नवीन आणलेलं आहे. भाऊ हे तुमच्यापेक्षा भारी क्वालिटीचं ते 10 रुपयाचं आहे, 160 रुपयाचं आहे. 120 रुपयाचे काय म्हणते 20 रुपयाचे ते 20 रुपयाचं आणि 160 रुपयाचं आहे बघा. क्वालिटी कळते का नाही त्याला? दाखव कोणचे मग क्वालिटी भाऊ आहे. सांगा बरं किती स्ट्रॉबेरी रुपयाचं असेल सांगा बरं. 160 रुपयाचे ते मी नेल पॉलिश लावलेली आहे बघा आता. 60 रुपयाचं आहे 60 ते. रुपयाचे खरंच 60 रुपयाचे 160. हे बघा पहिले सगळ्यात आधी ज्यांना वाटतं का की मला साड्या घ्यावा मला हे घ्यावं त्यांनी काय करायचं माहिती का, माझी फाटकी चप्पल बघायची आणि त्यांनी मला गिफ्ट करायची चप्पल, मग मी सगळ्याला गिफ्ट करतो. आता मी गरिबीच्या रस्त्यावर आलेलो आहे कारण मला लागतोय खर्च, वरचं घरचं आणि वरचा खर्च हे दोन्ही भागाता माझी चप्पलची नाडी तुटलेली आहे. आता कळलं का, माणूस जेव्हा कळायला भाऊ, मला लागतो नको सांगू तू काही. दिवाळी वर्षातून एकदाच येते. मला थ्रेडिंग करायची. दिवाळीच्या मध्येच काहीतरी होतं. तुम्ही करून द्या ना. येड्यावानी करू नको, इकडे वळ, इकडे वळ. थ्रेडिंग करून द्या. शांत कशाला करून देऊ थ्रेडिंग, मला करायचं. अरे चांगलं नसतं शिवानी ते सध्या. चांगलं असतं काय बाळाचं नसतं काजळ लावू दे आता. मला आवडत नाही. हे बघा बाळाच्या वस्तू आई वापरणं चालू आहे आणि बाळ झोपलेलं आहे, तुम्हाला बाळ दाखील असतं. आणि बाळाचं काजळ बाळ झोपलेलं आहे सध्या. 150 रुपयाचं काजळ हिमालयाचं माहिती का? वाव हम्म. तुमचे आमिर आदमी हो, बाळाला आमिर बी पैसे. हिमालयाचं काजळ आणायचं. हा बाळाला बी हिमालयाच का आण मग आण. अंबानी मानवलं. मेडिकल मधून आण. नाही रे त्याला बनवायचं घरी. ती घरी बनवलं ते बदामाचं, ते बदाम जाळून काहीतरी करतेस ती बनवून तिला येत असतं. व्हिडिओ बोटात बघायचा नाही लागतं, कशाने लागते? ती अशी लावती पेन्सिल. पेन्सिल हा घाला पेन्सिल मग एका दिवशी घुसली ती तर झालं मग. मग एक तर दुकानात काल साफसफाई करून बी पप्पा काय म्हणले माहिती का, साफसफाई केली नाही म्हणून तो. काल दुकानात पूर्ण साफसफाई केली मी तरी पप्पा म्हणले साफसफाई केली. त्यांनी पूर्ण परत कचरा खराब केला माहिती का सगळं. मग हे बघा यावेळेस दिवाळीची शॉपिंग होणार नाही कोणची. तुमची सगळ्यात मोठी शॉपिंग इकडे झोक्यात झोपलेली. त्याचा काय प्रश्न आहे? त्याच्यानंतरची गोष्ट अजून एक शॉपिंग आहे ती होईन जानेवारीमध्ये. त्या शॉपिंगचं बी जरासं बार उचलणं चालू आहे, त्याच्यामुळे शॉपिंगचा विषय काढूच नका आता कोणीच. ते आम्हाला काय सांग. मला ना हे आणून द्या. तुला माहिती
पायाला लावायला एक आले cream ना, आणू. पप्पाला मला साडी घ्यायच लागली पण मी गोष्ट म्हणजे मी कधी म्हणतच नाही नाही पण तुम्हाला ते ना आताच घेऊन दिलं ते साड्या वापरल्या बी नाही मम्मी तुम्ही. त्याचं काय गेलं त्यानं दिवाळी उद्या आहे आज कपडे घ्यायचे. आज घेऊन काय फायदा आहे मग? अरे दिवाळीचे कपडे खरेदी करायला जाऊ नका. कसं असतं म्हणजे काय महाग लावते. 2 रुपयाची गोष्ट 20 रुपयाला लागते. जुना माल काढून तेच विकल्या जातो. त्याच्यामुळे कसं आपण आपल्या सावधतेने गोष्टी घ्यायच्या. तुला काय करायचं नाही. मम्मी घेऊन दिली नसती साडी यार मम्मी. मी कोण घ्यायला स्वतःला. मी चप्पल पण आणायला जायला नाही. स्वतःला साडी घेतो काय मला साडी घे ना. अरे चप्पलची गोष्ट सांगतो मी. चप्पल पण आणायला जायला नाही बरं का? हो चप्पल बी आणायला चालू नाही. कारण कसं माहिती का चप्पल मी एक साडी घेईन तू एक घेशील आणि पाय घेते 3 साड्या मला. मी तिघीला बी घेऊ शकतो साडी. मला मामा एक घेईन सुनील मामा एक घेईन मला 5 साड्या होत्या दिवाळीला. बघू आपण कोण कोणाला काय घेतो. दिवाळी झाल्यावर नंतर मी व्हिडिओ पाडणार आहे. सुकरण शिकरण मग त्याच्यानंतर ते हे बघ त्याच्यानंतर मग बरोबर मला व्हिडिओ आता- मध्ये आता व्हिडिओ सध्या मला, ते नको सांगू मला तू. त्याच गोष्ट नाही. ते इथं विषय नाही त्या गोष्टीचा काही. इथं नाही. ते झालं ते संपलं. ते पेड प्रमोशनच्या गोष्टी संपल्या त्या. त्याचे पैसे बी पडते आता. ते येते तेव्हा येते. पण ते विषय नको काढू आता याच्यात. तर सुरुवात तिथून करावं लागेल नाही ना. मग कुठून नाही मला- करावं लागेल सुरुवात. तू काय मग कर मला साडी घे आधी. बघू आपण तुला कोणत्या कोणत्या घेणार साड्या आहे का कोण नाही कोण घेणार? घेतो. मी घेतो ना. काहून? मी म्हणतो ना मी तिघींना बी साडी घेतो. मी काय म्हणलो ऑफिसला माझा भाऊ घेईन दिवाळीला मानावरा घेईन तू घेशील. मग मी म्हणलं तिघांना बी साडी घेऊन देईन. मी घेऊन देईन साडी. तिघांचं काही घेणं देणं नाही मला. तिघांना बी घेऊन देईन. बघा आता तुमच्या समोरची गोष्ट आहे. तुमच्या समोरची गोष्ट आहे. आता काय होईल काय नाही तुम्हाला नंतर हे मी जास्त ढोली दुसरी राहिली का? सर बाजू अशी सगळी आता तुमच्या समोरची गोष्ट आहे. काय काय नाही काय होणार आहे काय नाही तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ वॉच करत राहावं लागणार आहे. आता व्हिडिओ न लांबवता मी आता व्हिडिओ बंद करतो इथं. आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया सांगा की यांचं आता कोणाची इच्छा कोणती पूर्ण होणार आहे. तू इथं मी इच्छा नाही पूर्ण करणार आता सध्याच नाही करणार. पण मी म्हणलो तुला बोली केली मी साडी घेऊन देणार तर घेऊन तू देणार. कोण बोली करणारा मला ते रेणीचे मला कसं चालू इतक्या वेळ मला काय ते बोरिंग म्हणून चालू आहे. तुला पाहिजे का भाऊ साडी. पप्पा घेऊन हे देते बघ साडी. याला म्हणते ऍडजस्टमेंट. ते काय ऍडजस्टमेंट याला म्हणते ऍडजस्टमेंट. नाही. साड्यासाठी ती कधीच मला जिद्दपणा करणार नाही. तिला जर म्हणलं मी आता गच्ची बस शिवारी गच्ची बस. शिवानी कुठं गपचूप बसन ती तिच्या भावाकडून घेईन ना. ते भाऊबीजचं तुमचं तिकडे राहिलं माझ्याकडे कुठं. मी थोडी भाऊ आहे आता तुमचा. रिनी आहे बाबा तिला घेऊ शकतो मी. रेणी घे ग. रेणीला साड्या नाही घ्यायच्या रेणीला डायरेक्ट मनगटे घ्यायचं. चला ते बी भेटन सगळं भेटन. ताण नको घेऊ. मनगट्या पाण्याच्या बाळ्या लहान बाळाला. भेटन जाऊन आलो मी त्या दिवशी. गेलतो का नव्हतो रे शिवानी. आपण दोघं गेलो होतो ना तुझं. श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स जाऊन आलतो तिथूनच घेतलं होतं आपण हे आता बाळी बाळी बी तिथूनच घेतलेली. ते असा काही विषय आहे आमच्या घरात चालू आहे तो. आणि बाकी तुम्हाला काही नाही म्हणता. आता व्हिडिओ नाही लांबवता. व्हिडिओ ते कट करतो. आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवी जावा. कोणी कोणाला साडी घेतली हे कळणार आहे. काय कोणी कोणाला साडी घेतली हे तुम्हाला कळणारच आहे पुढे व्हिडिओ मध्ये. त्यामुळे कसं कंटिन्यू कोणी व्हिडिओ बघत राहा. कोणाला साडी तू घेणार आहे मला हा तेव्हा पोहा नाही नाही म्हणतो. नाही हा ना मग आता तुझं. तिला काही घेऊन नका देऊ. हा म्हणले ना मी तिला नुसतं नको घेऊन देऊ. हा म्हण मी बी हा म्हण. बात पण केलं मला उलट त्या जावयाने मला 10,000ची साडी घ्यावा. हा मग चल ना दुकानात मला नेऊन साडी घ्यावा कारण बुवाचे ती म्हणती चल ना मग हे बघा माझं कसं माहिती का मी करणार आहे तर मी करणार आहे. मग कारण तू बी डिलिव्हरी अरे पण मी करणार आहे ना. माझी डिलिव्हरी होणार ना तर मी घेणार आहे. मी सांगतो का. पण एकदा कसं माझं म्हणणं काय आहे, माझं कसं म्हणणं आहे माहिती का एकदा माझ्या डोक्यावरचा लोड खाली उतरला का कशी वाढणार माहिती का मग मी तेव्हा काय घेणार माहिती का डायरेक्ट झुमके घेणार आहे. झुमके घे ना तर काही घे. तुला मी सोनं मागू नका सोनं नका बागू. मला किडनी विकायची वेळ आणू नका. सध्या माझ्या चपलाचे नाट ते फाटलेलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे गरिबी दाखवणे चालू आहे लोकांना आता. आणि त्या दुसऱ्या आपलं दाखव ना मग बुट चला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा स्वस्त राहा. आता जायचंय मला पत्र वरच्या घराचे पत्रे बघायला जायचे. त्यासाठी मी घर थांबलो. तुम्हाला पत्र बघून यायचे. पत्राचं रेट काढायचं सगळं करायचंय. आणि नाही काल गेलो तुम्ही पत्र बघायला नाही का. आज काय करायचं आणायचे आणायला जायचं तुम्हाला वाटतं. बघू आता त्या मिस्त्री त्यांचा फोन आला तर त्यांच्यासोबत जायचं बाहेर तर बघू. आणि हिच्या चेहऱ्याचं काही नाही ते होतं ऑटोमॅटिक नेट होऊन जाईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. बाय बाय.